केवायसी न केलेल्या ग्राहकांना आता घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाहीये। 2 सिलेंडरमधील अंतर आता वाढवण्यात आलंय। 21 दिवसांवरून हे अंतर आता 30 दिवसांवर करण्यात आलंय। अनेक ग्राहकांचं केवायसी प्रलंबित असून वितरकांकडे गॅसचा साठा कमी आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। घरगुती गॅसची टंचाई निर्माण होण्याची देखील शक्यता आता निर्माण झाली आहे। नागरिकांनी गॅस काटकसरीने वापरण्याच्या सूचना आता देण्यात आल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी रोहिदास घाडगे यांच्याकडनं। खरं तर जागतिक पातळीवरती सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा गॅस वितरणावरती होताना दिसतोय। त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना सध्या करावा लागतोय। गॅस वितरण कंपन्या आणि डीलर यांच्यात 2 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये काही निर्बंध लावण्यात आलेले होते। केवायसी केलेल्या ग्राहकांनाच घरगुती गॅसचं वितरण करावं असं ठाम मत त्या ठिकाणी मांडण्यात आलं होतं आणि 2 सिलेंडरचं अंतर हे 21 दिवस ठेवण्यात आलं होतं। मात्र सध्या गॅसची टंचाई पाहता कंपन्यांनी पुन्हा एकदा निर्बंध वाढवलेले आहेत। 21 दिवसांच्या मुदतीच्या नंतर आता 8 दिवस मुदत वाढवली, त्यामुळे 2 सिलेंडरमधलं अंतर हे 30 दिवस राहणार आहे आणि केवायसी न केलेल्या ग्राहकांना घरगुती सिलेंडर दिला जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आले। त्यामुळं अनेक ग्राहकांची संख्या ही मोठी आहे केवायसी न केलेली, त्यामुळे या ग्राहकांना पुढील काळामध्ये गॅस मिळणार नाही अशी सगळी परिस्थिती आहे आणि केवायसी न केलेल्या ग्राहकांमुळे डीलरकडे येणारा हा स्टॉकही मर्यादित होताना दिसतोय। त्यामुळे कुठेतरी गॅसची टंचाई ही गडद होताना दिसते। एका बाजूला जागतिक पातळीवरती सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस उत्पादनावरती होतोय आणि त्यातच आता अनेक ग्राहकांनी केवायसी न केल्यामुळे या ग्राहकांना घरगुती गॅस मिळणार नाही। एका बाजूला घरगुती गॅस सुरळीत राहावा यासाठी व्यावसायिक कमर्शियल सिलेंडरचा साठा हा पुरवण्यासाठी बंद करण्यात आलाय आणि दुसऱ्या बाजूला धन्यवाद रोहिदास दिलेल्या या अधिक माहितीबद्दल।